मैत्रिणींनो, कृतिका ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण 40 साईज प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहेत. तर माप आहे आपलं ब्लाऊजचं माप आहे छाती आहे 40, उंची आहे 16, कमर आहे 33, बाही आहे 13, दंड आहेत 5 आणि गळा आहे 12.5. तर आपण पहिल्यांदा हे बघा, हे पेपर कटिंग चौकोन सारखा करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये उंची आपण पहिली टाकू आपण उंचीमध्ये बघा मैत्रिणींनो, 16ची आपली पूर्ण उंची आहे ब्लाऊजची. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं म्हणजे किती झालं 17. आणि प्रिन्स कट आहे म्हणून त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलं म्हणजे किती झाले 17.5. म्हणजे पुढच्या भागासाठी मी 1.5 इंच घेतलं आहे. आता आपलं असं माप आहे. असा बॉक्स आपण बनवून घ्यायचा कितीचा 12चा. छातीचा चौथा 10, 40चा चौथा किती येतो 10. त्याच्यामध्ये 2 इंच प्रिन्स आहे म्हणून मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं शिलाई मार्जिनसाठी. इकडनं इथे आलं 12, इथे पण आपण 12 घ्यायचं बरोबर. इथे पण 12 घेतलं. आता इथे पण पूर्ण उंची आपली 17.5 झाली पाहिजे. बघा इथे पण पूर्ण उंची आपली 17.5 आली पाहिजे. आता हे थोडं शिलाई मार्जिनसाठी, काचपट्टी बटनपट्टीसाठी शिलाई मार्जिनसाठी घेतलं. आता पहिल्यांदा काय करायचं, 40ची छाती आहे म्हणून आपण शोल्डर घ्यायची 5.25 किंवा 5 घ्यायची. आता मी 5 घेते कारण कस्टमरला शोल्डर थोडी मोठी पाहिजे म्हणून मी 5.5 घेते. 5.5. आता त्याच्यासाठी मुंडा किती घ्यायचा, तर मुंडा घेते मी 6.25चा घेते. 40ची छाती आहे त्याच्यासाठी 6.25. तुम्हाला वाटला तर तुम्ही 6 घ्या, नाहीतर मग 6.5 पण घेऊ शकता. पण मी आता इथे 6.25 घेते. आता इथून हे माप परत सारखंच आलं, जेवढं इथे शोल्डरला आले ना तेवढेच इथे पण आलं पाहिजे. इथे आलं हे बघा 5.5. आता छातीचा चौथा किती होतो 10 बरोबर. छातीचा चौथा आला 10. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे किती आलं 12. हे बघा बरोबर, हे माप इथून शिलाई मार्जिन सोडून 12 आलं. इथे हे 12 आलं. आता आपण ते मार्किंग करून घ्यायची. आता इथे पण बघायचं आपलं बरोबर 6.25 येतं, काही उंची नाही तर मग वरती खाली झाली ना तर 6 पण होऊ शकते किंवा जास्त वाढली तर 6.5 पण. म्हणून इथून पण मोजून बघायचं 6.5 येतो का, नाहीतर मग मुंड्यामध्ये फरक येऊ शकतो. आता हे आपलं झालं मुंड्याचा. बस इथून इथे जायचं आपण. आता हे आपण मुंडा शेप द्यायचा, मुंडा शेप इथून दुसरा द्यायचा 1/2 इंच ह्याच्यापेक्षा कमी द्यायचा. इथून हे 6.25 झालं ना त्याचा हाफ करायचा. झालं. हे पुढचं राहिलं तर शिलाई मार्जिनसाठी. ह्याचा आपण हाफ करून घ्यायचा इथे येतो. आता हा पॉईंट असं करून घ्यायचं. इथे पण तसंच करायचं. आता हे मग थोडं आपण इकडनं घेतलं तरी पण होऊ शकतं. हे पुढचा शेप थोडा असा दिला ना तुम्ही तरी पण चालू शकतो, पण आपण कटिंग केल्यावर नंतर द्यायचा. आता इथे कंबर आहे आपली 33ची, तर 33चा चौथा 8.25 बरोबर. आता इथे टक्स पॉईंट हा मागच्या भागासाठी येतो. हा टक्स पॉईंट तो आपला आपण इथे जो टक्स पॉईंट येतो तो जास्त येतो. मग तो आपण जेव्हा इथूनचा टक्स पॉईंट टाकू त्याच्यामध्ये ॲड करायचा हा 1 इंच आणि हे 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आपण. 2 इंच आले ना, एक वरती 2 इंच सोडली शिलाई मार्जिन, इथे पण 2 इंच शिलाई मार्जिन. आता हा आपला बॉक्स तयार केला. तर ही क्रॉस काय ते कंबरपट्टी आपली कमरेचा भाग कमी आहे, छातीचा भाग इकडे 40 आला आणि कमरेचा भाग 33 आला म्हणून ही क्रॉस पट्टी भाग आला. आता गळा रुंदी तुम्ही 2.5 ठेवा, 2.25 ठेवा किंवा 2 ठेवा. मी आता इथे 2 घेतले आणि गळा उंची घेतले, गळा ही उंची घेतली इथे 7.25. इथून इथे तुम्ही आता इथे कमी घेतले ना तर इथे थोडे पसरट करायचं असलं तर थोडी जास्त घेऊ शकता. आता मी इथे 2.25 घेतले. हा बॉक्स तयार करायचा.
त्याला तुम्हाला जो पाहिजे तो शेप देऊ शकता. पंचकोनी, त्रिकोणी, गोल, बदामी. पंचकोनी आणि त्रिकोणी एकच झाला, बदामी. आता आपण पूर्ण टक्स उंची टाकायची, उभा टक्स जो इथं टक्स पॉईंट येतो ना तो टाकायचा. 10 छातीचा चौथा त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं, म्हणजे की त्याला 11.5. 1 इंच त्याच्यामध्ये आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये, म्हणजे 11.5. इथून इथे घ्यायचा 4 इंच, म्हणजे हा टक्स पॉईंट इथे आला. हा इथे उंची आली, हा नाही, आता हा नाही, इथे इथून इथे 4 आला ना, इथे 4 घेतलाय म्हणून इथे घ्यायचा 3.5 इंच. आता ही क्रॉस रेषा सरळ करून घ्यायची. आता हा टक्स घ्यायचा 2.5. तुम्हाला जास्त पप पाहिजे असेल तर तुम्ही 3 पण घ्या, मी 2.5 घेतला. इथून इथे इथे 2 किंवा 2.25 तुम्हाला जेवढा वाटेल तेवढा, मी 2 घेतला. तर इथे घ्यायचा अर्धा इंच मध्ये जायचं. जर शेप तुम्हाला अजून गोल पाहिजे नसेल, अजून पॉप पाहिजे नसेल तर तुम्ही इथून पण असा गोल शेप देऊ शकता. तर मी आता अर्धा इंच द्यायचा. आता हा शेप असा क्रॉस केलं ना. आता हा इथून असा जॉईन द्यायचा, पपला शेप द्यायचा. इथपर्यंत. हा बघा, हा इथे 2.5 इंचाचा घेतला. हा आता इथे 2.5 इंच आपलं इथे गेलं ना, आणि इथे हा आपला 1 इंचाचा मागच्या ह्याच्यासाठी टाकलाय टक्स आपण घेतलाय, तर तो ह्याच्यातून 2.5 मधून वजा करायचा. मग किती आपल्याला पुढे वाढवायला लागेल, किती 1.5 इंच, कारण इथे आपला मागचा टक्स आलाय ना, तर पुढे त्या 1 इंचाच्या टक्सचं पुढे काही काम नसतं, पण तो आपल्या ह्याच्यामध्ये ॲड आलाय. तर मग तो आता 1 इंचाचा टक्स आपल्याला 2.5 इंच इकडे पुढे वाढवायचा आहे. मग हा इथे 1 इंचाचा आलाय ना, मग 2.5 मधून 1 इंच वजा करायचं. पुढे किती आपल्याला वाढवायला लागेल, 1.5 इंच. हा 1.5 इंच इथे वाढवायचा. 1.5 आणि हा एक आला ना, मागच्या भागासाठी आपण 1 इंच घेतलाय तो आला, तर किती आलं, पुढे वाढवायला आपल्याला 1.5 इंच वाढवला, म्हणजे 2.5 मधून 1 इंच हा इथे आलेला आहे म्हणून वजा केला. मग आपल्याला आता पुढे किती वाढवायला लागेल, 1.5 इंच. आणि इथे आपण हा टक्स घेतो. ह्या तुम्ही असा थोडा पाव इंच रुंद करून टक्स इथे घेतला तरी होईल. असा बघा, पाव इथून इकट द्यायची, इथून इकट द्यायची. आता त्याच्यासाठी आपण अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा घ्यायचं, कारण का तर इथे हा टक्स येतो ना, त्याच्यासाठी अर्धा इंच वाढवायचा. जर घेतला नाही तर ही पुढचा मुंडा आपल्या मागच्या मुंडा रुंदीपेक्षा पुढचा रुंदा हा कमी पडेल, म्हणून हे अर्धा इंच इथे वाढवायचं, कारण इथे आपले कमी होतं ना, म्हणून ते वाढवायचं. आता हा हे पॉईंट असा करून घ्यायचा, बरोबर. आता तुम्हाला परत सांगते, इथे आपण कमरेचा चौथा त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घेतलेला, तर आपल्याला पुढे टक्स नाही लागत, तो मागच्या बाजूला टक्स लागतो, पण त्या पुढच्या बाजूमध्ये पण आला टक्स ना, बरोबर. हा इथे आला टक्स, तर तो एक्स्ट्रा राहतो, म्हणून हे आपण 2.5 इंचाचा इकडे टक्स वाढवायला लागतो. मग 2.5 मधून हा 1 इंच वजा केला. मग आपल्याला किती पुढे आपल्याला टक्स 2.5 वाढवायचा होता ना, म्हणून हा 1 इंच वजा केला, तर आपल्याला आता पुढे किती वाढवायला लागेल, 1.5 इंच. तर हा आपण 1.5 इंचाचा पुढे मार्जिन दिलेला आहे. आता आपण कटिंग करून घ्यायची, म्हणजे पुढच्या भागाची. आता आपण ही पुढच्या भागाची कटिंग द्यायची, मागच्या भागाची. तर पहिला मागचा भाग कट करून घ्यायचा. आता हे एवढं माप आपल्याला मागच्या भागातून कट करायला लागेल. आता असं सारखेच काढून घ्यायचे, जेव्हा आपण कंबरपट्टीचा भाग देऊ ना, तेव्हा तो मागच्या भागातून कट करून टाकायचा. आता ही पण इकडनं अर्धा इंच वाढलाय ना, तो मागच्या भागातून कट करायचा.
आता इथे तुम्हाला सांगते नंतर मग तुम्ही हा भाग कसा काय कट केला, कारण पुढून आपण 1.5 इंच घेतो, पाठीमागून 1 इंच एक्स्ट्रा घेतो. बरोबर. आता हे 2 भाग अलग करून घेऊ. बघा, हा एक्स्ट्राचा भाग अर्धा इंच आणि हा जो 1.5 इंच आणि इथे अर्धा इंच तो मागच्या भागातून कट करून टाकायचा. आणि ही एक्स्ट्राची पट्टी, काचपट्टी, बटनपट्टीसाठी 1/2 इंच घेतलाय, ते पण ते मागच्या भागातून कट करून टाकायचं. आता मी गळा इथे कमी घेतलाय, तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कारण कस्टमरला शोल्डर पट्टी जास्त पाहिजे म्हणून मी गळा कमी घेते. आता पहिली आपण मागच्या भागाची कटिंग करूया. हा एक्स्ट्राचा जो मी घेतला आहे ना काचपट्टी बटनपट्टीसाठी, तो भाग आपण कट करून टाकू. 1/2 इंच घेतलेला ना, मी जी दुसरी रेषा आहे ना मार्किंग केलेली, ती अशी निश्चित केली होती. बघा, आता आपला 5.5 राहिला ना शोल्डर, हे बघा 5.5 राहिली. आता आपला मुंडा खोली पण इथून इथे 6.25 राहते. बघा 6.25. आता आपला छातीचा चौथा द्यायचा मागच्या भागात. आता जे एक्स्ट्राचं माप आहे ना त्या पाठीमागून कट करायचं. छातीचा चौथा, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आपण. बरोबर. आता हा अर्धा इंच आपण टक्ससाठी इथे जो मुंड्यामध्ये टक्स येतो त्याच्यासाठी पुढे घेतलेला ना, तो ह्या भागामध्ये वाढला, तो हा कट करून टाकायचा. आता इथे छातीचा कमरेचा चौथा, 33ची कंबर आहे, तर 33चा चौथा भाग किती येतो? 8.25. बरोबर. इथे आता टक्स पॉईंट घ्यायचा 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. हे 1.5 इंच बघा तिथे वाढवलेलं, ते आता कट झालं. ही कटिंग आपण आता अशी द्यायची. हे एक्स्ट्रा आहे ना ते आपल्याला टक्ससाठी वाढलेलं, ते पुढे 2.5 घ्यायचं होतं ना, 1 इंच आपण तो टक्समध्ये पकडला आणि 1.5 इंच पुढे वाढवलं, म्हणजे 2.5 इंच ते झालं. आता हा मागचा भाग आपला कटिंग, परफेक्ट कटिंग ही मागच्या भागाची झाली. शिलाई मार्जिन जी वाढलेली ती. आता इथे थोडा आपण क्रॉस भाग द्यायचा थोडा, हा, कारण मुंड्यामध्ये आपल्या शिलाई सारख्या येण्यासाठी थोडा. हा झाला 40 मागचा भाग, 40 साईज. आता इथे तुम्ही गळा रुंदी द्यायची, तुम्हाला जेवढी रुंद असेल पाहिजे तसेल. पुढे 2 दिले ना तिकडे, इथे पण 2 द्या किंवा 2.25 द्या, मग वाढलेला भाग तो कमी करता येतो आपल्याला. आता तुमचा जेवढा गळा असेल तेवढा. आता आपला गळा आहे कितीचा? 12.5चा. मग इथे कितीचा द्यायला लागेल? 13.5चा. आता इथे एकदम मोठा आहे ना गळा, त्याच्यामुळे 3 वर 3.25 वर असा मार्किंग करून पसरट भाग करू शकता. आता मी इथे लगेच कट देत नाही. हे बघा, असा तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा देऊ शकता. इथून असं जो तुम्हाला शेप द्यायचा, मटका आकार किंवा कोणता पण देऊ शकता. बघा, असा पसरट देऊ शकता, किती पण पसरट करा, पण इथे ह्या पॉईंटवर आणायचा. हा झाला आपला मागचा भाग. आता आपण पुढच्या भाग कट करायचे. हा गळा थोडा असा केला ना, इकडे थोडा वाढवला असा तरी चालेल. हा, थोडा पसरट केला तरी चालेल. आता हा पुढचा मुंडा काढून घ्यायचा. ही पट्टी जर तुम्हाला एकदम पसरट वाटत असेल, मोठी वाटत असेल किंवा फुगायत असेल, तर मग इथून असा हा पुढच्या मुंड्याला असा सेप देऊ शकता. असा इथून कटिंग करू शकता. जर पट्टी इथे फुगत असेल तर, किंवा तुमच्या बाहीला जास्त चुन्या येत असतील तर तिथे तुम्ही देऊ शकता, कारण पट्टी मोठी झाल्यावर बाहीला चुन्या येतात, पुढची ही पट्टी फुगायचं त्याच्यामध्ये. हा टक्स पण तुम्हाला दाखवायचा झाला. इथून हा टक्स सरळ इथे तुम्ही टक्स असा देऊ शकता. नसेल द्यायचा तर नका देऊ, पण इथे जर टक्स दिला ना तर शेप मस्त असा, म्हणजे पफ मस्त येतो. इथून इथे हा भाग कमी करायचा. हा भाग कमी करायचा. आता तुम्हाला जर इथे टक्स द्यायचा असेल, इथे हा टक्स द्यायचा असेल, तर इथे ही कट अशी क्रॉस कट देऊ नका, कारण का तर क्रॉस कट दिली ना तर हा भाग ना असा उचलतो, हा बघा वरती सरकतो. म्हणून इथे कट दिली नाही तरी चालेल. इथे ही अशी जी कट आपण देतो ना, जर तुम्ही टक्स नसतील देत तर मग द्या ही कट. तुम्ही टक्स जर इथे द्यायचा नसेल तर तुम्ही कट देऊ शकता, पण जर टक्स देत असतील ना, हा बघा टक्स असा घेतला ना, असा टक्स घेतला ना, असा आपण हा भाग ना वरती उचलतो, असा क्रॉस होतो, वरती उचलतो, मग आपला तिरका भाग येतो थोडा. म्हणून इथे कट दिली नाही तरी चालेल. जर तुम्हाला वाटलं का हा भाग जास्त वाटतो तर आपण नंतर पण आपण पट्टी लावताना, कमरपट्टी लावताना कट करू शकतो. टक्स द्यायचा नसेल तर मग ती क्रॉस कटिंग देऊ शकता तुम्ही.
जरी तुमचा वाढलाच समजा टक्स देऊन पण असा खाली असं वाटलाच तर मग ते तुम्ही कमरपट्टी लावताना थोडा कट करू शकता. आता मी ती कट देत नाही. इथे ह्या तुम्ही कट याचा लगेच देत नाही. इथे ही अशी इथून पण अशी कट द्यायची असेल तर तुम्ही पाव इंचावर देऊ शकता. हे बघा, कारण आपण पुढे अर्धा ही पण कट अशी देऊ शकता इथे. आता हा आपला झाला पुढचा भाग, हा मागचा भाग, हे 2 भाग झाले तयार. आता हे आपण कपड्यावर मार्किंग करून घेऊ. बघा मैत्रिणींनो, हा भाग आणि हा भाग आपण सारखा करून घ्यायचा. हा ती बघा, ही आपण थोडी कट मारतो ना आपल्या टक्सपासून, ती एवढी कट येते, ती आपण कट द्यायची. ही आपण कट द्यायची क्रॉस थोडीशी. हा भाग आणि हा भाग आपला सारखा झाला. आता हे सारखे आपण अस्तरवर ठेवून घ्यायचे. हा बघा, हा भाग आणि हा भाग सारखा करायचा. मी माप टाकलंय, हा नाव टाकलंय 16ची उंची, म्हणजे आपण कधी घेतलं ना तरी समजते. बघा, हे भाग सारखा आहे. आता ही असं ठेवून घ्यायचं आणि ही बरोबर अशी जसं आहे तसं मार्किंग करायची. इथे थोडं मी थोडं शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेते.